निसर्ग माणसाला कायमच भरभरून देत असतो। निसर्गाच्या विविध छटा ह्या प्रफुल्लित, आनंदित आणि उत्साहित करतात। मी सध्या विदर्भातलं नंदनवन म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याच चिखलदराच्या भीमकुंड धबधब्यामध्ये आहे। सध्या वर्षा विहाराच्या निमित्तानं अनेक पर्यटक जे आहेत ते हे निसर्गाचं विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदबद्ध करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी निसर्गाने हिरवळची जी चादर आहे ती पसरलेली आहे, त्याच्यावरतीच धुक्याचा एक अनोखा संगम जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतं। हे निसर्गाचं विहंगम दृश्य किंवा विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असलेलं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून अमरावती शहर आणि परिसरामध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे आता धबधबे सुद्धा प्रवाहित झालेले आहेत आणि हे निसर्गाचं रूप साठवण्यासाठी किंवा वर्षा विहारासाठी, पर्यटनासाठी अनेक नागरिक आता सध्या या निसर्गाचा, अद्भुत निसर्गाचा आनंद घेत असतानाचे चित्र जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पावसामध्ये चिंब ओले होत या निसर्गाचं जो आनंद आहे तो एक वेगळाच आणि अवर्णनीय असतो आणि सध्या आपण बघू शकतोय की हे निसर्गाचं विलोभनीय रूप सध्या चिखलदरामध्ये अगदी बघू शकतोय की अगदी सर्वत्र हिरवई जी चादर आहे ती सर्व पसरलेली आहे। त्याच्यामध्ये हे धुक्याचा अनोखा संगम, हे आच्छादलेलं धुकं जे आहे ते विलोभनीय रूप असं आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, त्याचबरोबर ती कॅमेऱ्यामध्ये कैदबद्ध करण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत, अनेक पर्यटक आहेत ते या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर ती पावसाचा सुद्धा आनंद घेत असल्याचं चित्र सध्या आपल्याला या चिखलदरा परिसरामध्ये पाहत जातानाच आपल्याला बघू शकतो। आपण बघू शकतो की पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी आनंदामध्ये न्हालेले हे सर्व पर्यटक जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळते। चिखलदरा जे आहे ते विदर्भातलं एक नंदनवन म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि त्याचा अनुभूती, त्याची प्रचिती सध्या या ठिकाणी येत आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने सर्व तरुणाई जी आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि अगदी चिंब पावसामध्ये भिजत आणि मनसोक्त आनंद घेत असताना हे पर्यटक सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की तरुणाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अगदी मनसोक्त असा आनंद जो आहे तो या ठिकाणी घेत आहे। काय पर्यटक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। दादा कुठून आलाय? अंजनगाव सुरजी। अच्छा, काय वाटतं सध्या एक विलोभनीय रूप सध्या पाहायला बहुत मजा, एकदम आनंद, एकदम बहुत मजा आ रहा। बरं, मनसोक्त तुम्ही नाचताय सुद्धा या ठिकाणी? ना नाश्ता असा कोई नाही, लय मजा येऊन राहिला और लय एन्जॉय येऊन राहिला। ह्या वर्षी जरा पाऊस उशिरा पडतोय आणि आता धबधबे प्रवाहित झालेले आहेत। काय सध्या धबधब्याकडे बघून वाटतं तुम्हाला? नहीं नहीं, ऐसा कोई विषय नहीं है, धबधबा कोई मसला नहीं है। लय पाऊस पडून राहिला और लय मजा येऊन राहिला, बा आम्हाला इतकं माहित आहे। बघू शकतोय की आम्हाला मनसोक्त आनंद येतोय असं प्रतिक्रिया खरं तर हे तरुण जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतंय। एक हे निसर्गाचं विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी गर्दी केलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, QNN मराठी, चिखलदरा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।